भावना खऱ्या अर्थानं एका महामानवाच्या या चैत्यभूमीला अभिवादन करायला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं मी स्वतःला गौरवान्वित मानतो की ज्यांनी या देशाला लोकशाहीचा सगळ्यात मोठा ग्रंथ दिला, जो भारतासाठीच नव्हे तर जगासाठी त्याचा विचार हा देश जागतिक पातळीवर महत्त्वाचा ठरला आणि अशा महान व्यक्तिमत्वांनी जे समाजातल्या शेवटच्या माणसाला, सगळ्या जाती धर्माला एकत्रित आणून या देशाला पावलापावलांनी मोठं करण्याचा जो ग्रंथामध्ये संकल्प दिलेला होता, संविधानामध्ये जो संकल्प दिलेला होता, त्या संकल्पामुळे आज आपला देश मोठा होऊ शकला. आपल्याला लक्षात असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार या संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिला, हा खऱ्या अर्थानं संपुष्टात आणण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. मी आजच्या दिवशी या संविधानाला वाचवण्यासाठी, देशाच्या तिरंगा वाचवण्यासाठी जी राहुल गांधींनी पदयात्रा जी सुरू केलेली आहे त्याचंही समर्थन तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी करेल. आपल्याला लक्षात असेल की काही लोक म्हणतात की संविधानाचं काय बिघडले, संविधान तर आहेच. आपल्याला लक्षात असेल की कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने जीविताचं रक्षण या देशाच्या लोकांचं करायला पाहिजे होतं ते केलं नाही. अनेकांचा जीव या महामारीमध्ये त्यांना गमवावा लागला, असंख्य कुटुंब उघड्यावर पडलेत. पण काही लोक जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलेत, कारण की कोरोनाच्या इफेक्टच्या नंतर काही लोकांचे मृत्यू जे व्हायला लागलेत, हार्ट अटॅक आणि अनेक आजारांनी होतात आहे, तर तेव्हा सुप्रीम कोर्टात लोक जेव्हा गेले तर माननीय सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलं की ही जे लसीकरण आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये लोकांचा मृत्यू होत आहे. तर आपल्याला लक्षात असेल की केंद्र सरकारने आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलं की त्या कंपन्यांचा दोष आहे, आमचा नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकीकडे कंपल्सरी आपण ते लसीकरण केंद्र सरकारने केलं आणि आता हात वरत करतात. तर घटनेच्या कलम 21 प्रमाणे जे सरकारची जबाबदारी देशाच्या प्रत्येकाच्या जीविताचं रक्षण करायचं असते तेही करायला आज तयार केंद्र सरकार नाही. याचाच अर्थ संविधानाला बाधा पोचवण्याचं काम, संविधान संपुष्टात आणण्याचं काम जे केंद्र सरकारच्या वतीनं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून माझी या निमित्तानं सगळ्या देशाच्या जनतेला आव्हान आहे की संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यावं, असं आव्हान सुद्धा मी आजच्या दिवशी या ठिकाणी करतो आहे. एक राजकीय प्रश्न या ठिकाणी, कारण आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार अशी बैठक सुद्धा काल झाली. जर महाविकास आघाडीचा हे भाग झाले तर काँग्रेसची भूमिका काय असेल? खरं तर आजचा दिवस हा राजकीय चर्चेचा नाही. या अर्थानं आजचा दिवस हा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचा दिवस आहे आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचं रक्षण करणं हे आमची सगळ्यांचं दायित्व जातं. आणि म्हणून मी आजच्या दिवशी या राजकीय चर्चेवर चर्चा करणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं आरोग्याचं, दुसरं शिक्षणाचं आहे, दुसरं आपण पाहिलं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडून पळ काढताना आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्राचं एकीकडे तुकडे चाललेलं आहे, होणं चाललेलं काम चालू आहे. या विषयावरची चर्चा आज गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की सगळ्या ह्या चर्चा ज्या राजकीय आहेत, या राजकीय चर्चा निवडणुकीच्या काळात आपण बघू. पण आज संविधान वाचेल तर लोकशाही वाचेल आणि लोकशाही वाचेल तर निवडणुका येतील. अशी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, या परिस्थितीकडे गांभीर्याने सगळ्यांनी लक्ष करण्याची गरज आहे. सर एक मिनट, हिंदी सर हिंदी में जानना चाहेंगे कि आज अभिवादन के लिए आप यहाँ पर आए हो, लेकिन एक तरफ जो है वो संविधान बचाओ की मांग जो है वो फिलहाल विरोध करते हुए नजर आ रही है. क्या संविधान खतरे में है, ऐसा लग रहा है? क्यों? आपने देखा होगा कि मैं सर्वप्रथम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के इस चैत्य भूमि पे मैं उनको कोटि कोटि अभिवादन करता हूं. और जो सवाल आपने संविधान के बारे में किया, क्योंकि ये हमारे देश का लोकशाही का सबसे बड़ा ग्रंथ है और जिसने आखिरी इंसान को न्याय देने का काम किया गया है. अपने देश को आज़ादी मिलकर 75 साल पूरे हुए और 75 साल हम लोग मनाने जा रहे हैं और 75 साल में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर
के संविधान के आधार पर देश खड़ा हुआ है और उसी संविधान को केंद्र की सरकार खत्म करना चाहती है। ये आप लोगों को देखने मिलता है। जो कोरोना की महामारी में जिस तरह से केंद्र सरकार ने जो गाइडलाइन दी, फिर लसीकरण का भी हो, वैक्सीनेशन का भी हो, जो निर्देश दिए उसका पालन पूरे देश की जनता ने की। लेकिन जब आफ्टर कोविड के बाद जो कोई प्रॉब्लम अब खड़े हुए उसके बारे में कुछ लोग सुप्रीम कोर्ट में गए और सुप्रीम कोर्ट ने जब केंद्र सरकार को सवाल किया तो केंद्र सरकार ने एफिडेविट किया कि ये हमारी जवाबदारी नहीं है, ये उस कंपनियों की जवाबदारी है। इसका मतलब घटना के कलम 21 के आधार पर इस देश के हर इंसान के जीवित का रक्षण करना ये केंद्र सरकारों की जवाबदारी है और ऐसे समय में केंद्र सरकार हाथ खड़ी करती है तो इसका मतलब ही है कि सरकार की नीयत संविधान के बारे में क्या है। और इसलिए आज सबको ये मौका है, इस अभिवादन के निमित्त से मौका है। मैं आह्वान कांग्रेस पार्टी की तरफ से करता हूं कि संविधान बचाने के लिए सब लोग एक साथ आए। यह भूमिका कांग्रेस पार्टी। सर, राज्य के 2 मंत्री बेलगांव जाने वाले थे लेकिन उन्होंने अपनी यात्रा रद्द कर दी है। कर्नाटक के एक मंत्री की तरफ से चुनौती दी जाती है। देखो, आपने देखा होगा कि महाराष्ट्र के टुकड़े करने का काम केंद्र की बैठी हुई सरकार के आधार पर शुरू हो चुका है। जैसे गुजरात के चुनाव के समय महाराष्ट्र के उद्योग गुजरात में देने का काम हुआ, वैसे ही अब कर्नाटक के चुनाव आने वाले हैं तो कर्नाटक के लिए फायदा कैसा होगा उसकी व्यवस्था केंद्र सरकार के माध्यम से की जाती है। और उसके लिए महाराष्ट्र की जो ईडी की सरकार है, ये सरकार जवाबदारी है, क्योंकि राज्य के मुख्यमंत्री ने औरंगाबाद में जाहिर सभा में कहा कि मैं नरेंद्र मोदी और अमित शाह का हस्तक हूं। इसका मतलब है कि केंद्र के ये 2 लोगों के इशारे पे महाराष्ट्र को तोड़ा जा रहा है, महाराष्ट्र को बर्बाद किया जा रहा है। आपने देखा होगा कि दुनिया का सबसे बड़ा झोपड़पट्टी का एरिया जो मुंबई में धारावी था, वो भी एक व्यक्ति को किस तरह से दिया गया। वहां पे रहने वाले लोगों का पुनर्वसन किया जाएगा कि नहीं किया जाएगा, वो भी आज मामला हमारे सबके सामने है। इसका मतलब है कि मुंबई को भी अब कैसे एक व्यक्ति के हाथ में देकर मुंबई को भी महाराष्ट्र से कैसा छीना जाएगा, क्योंकि कोलीवाड़ा का भी अभी प्लानिंग शुरू हो चुका है कि सब कोलीवाड़ा भी उसी व्यक्ति के हाथ में दिए जाए। और इस तरह तबाही महाराष्ट्र की करने का काम केंद्र सरकार के इशारे पे महाराष्ट्र पे चल रही है। महाराष्ट्र में सरकार ही नहीं है, महाराष्ट्र में केंद्र सरकार के इशारे पे चलने वाली सरकार बनी हुई है और महाराष्ट्र बर्बाद करना ये चाहते हैं और महाराष्ट्र की जनता ये कदापि ये सहन नहीं करेगी। नाना, तुम्ही महाराष्ट्र तोडण्याची तुम्ही वार्ता करतायत, नक्की नेमकी काय महाराष्ट्र तोडण्याची ही संपूर्ण वार्ता है? महाराष्ट्र तोडण्याच्या संदर्भात जाना है कुछ गाँव गुजरात में देखो, आपने देखा होगा कि महाराष्ट्र में महाराष्ट्र में पहली बार ऐसा हो रहा है कि कुछ गांव गुजरात में जाने को चाह रहे, कुछ गांव कर्नाटक में जाना चाहते, कुछ गांव तेलंगाना में जाना चाहते, कुछ गांव आंध्र प्रदेश में जाना चाहते। तो इसका मतलब है कि यह महाराष्ट्र की सरकार अब बची नहीं है और उसका यही है कि लोगों को लगता है कि हमारे को यहाँ पर जो डेवलपमेंट चाहिए, हमें जो न्याय चाहिए, अब ये महाराष्ट्र की सरकार नहीं दे सकती है। और उसी का परिणाम है कि राज्य के कई भागों के लोग विविध राज्यों में जाने का आवाज उठा रहे हैं और ये महाराष्ट्र सरकार का फेल्युअर है। महाराष्ट्र तोडण्याच्या संदर्भात तुम्ही बोलत आहात, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी केलं नाही। आज सुद्धा चैत्यभूमीवर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण न करता पहिलं भाषण जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्यानंतर राज्यपालांनी त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलं। कसं बघाल, एकूणच राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचा जो वारंवार सवाल? मी तुम्हाला सांगितलं ना की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी राज्याच्या जनतेचा प्रमुख नाही आहे, प्रतिनिधी नाही आहे, मी मोदी आणि अमित शहाचा हस्तक आहे। त्या हस्तकाची हालत कशी असते ते आपण आज पाहिलं, म्हणून त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। महाराष्ट्र तोडण्याच्या संदर्भात तुम्ही बोलला, आपण पाहिलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा हस्तक आहे। याचाच अर्थ त्या दिवसापासून आपल्याला सगळ्यांना समजला पाहिजे होता की महाराष्ट्राचे तुकडे करणं, महाराष्ट्राचे उद्योग जे आलेले आहेत ते उद्योग आपण ते सांगतील त्याप्रमाणे गुजरातला पाठवणं, हा बिझनेस महाराष्ट्रातलं जे अघोषित आणि असंविधानिक सरकार जे आहे ते करताय। राज्याच्या सरकारला आता राज्याच्या जनतेला वाटायला पण लागलं नाही की आता आमचं सरकार राज्यात राहिलेलं आहे आणि म्हणून या सरकारचं फेल्युअर आहे। आपण पाहिलं की कर्नाटकचे मुख्यमंत्री येऊन
राज्यामध्ये आपले बॅनर लावतात आहेत, आपण कर्नाटकमध्ये या सगळ्या लोकांना आमंत्रित करतात, राज्याचे मंत्री सीमा एरियामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, तर बोमई सांगतात की आमच्या राज्यात पाऊल ठेवलं तर आम्ही कारवाई करू, आणि महाराष्ट्रातलं सरकार पळ काढताय. म्हणजे केंद्राच्या अमित शहा आणि मोदींच्या इशारावर राज्यातलं सरकार चाललेलं आहे आणि राज्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण पाहिलं की धारावीचं रिडेव्हलपमेंट करण्याचा विचार अनेक वर्षापासून होता. एका विदेशी कंपनीला ते काम पण मिळालं होतं, ते रद्द केलं आणि विदाऊट टेंडर एका व्यक्तीला हे टेंडर देण्यात आलं. जवळपास 7,000 एकर जमिनीवर आणि मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये ती जागा देण्यात आली आणि त्याचे कुठलेही त्याचे नाम ठरले गेले नाही. तिथल्या लोकांचं पुनर्वसन कसं केलं जाणार आहे, काय केलं जाणार आहे, कुठलेही नॉर्म्स न करता या पद्धतीनं मुंबई लुटून देणं, उद्या कोलीवाडे पण त्या पद्धतीने केले जाणार आहे असंही चित्र आपण पाहतो आहे. आणि हे सगळ्या परिस्थितीत अशा या परिस्थितीमध्ये आपण महाराष्ट्रातली जी काही स्थिती पाहतोय की मुंबई सुद्धा महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा एक घाट केंद्रातल्या अमित शहा आणि मोदींचा चाललेला आहे असं चित्र आपण पाहतोय. आणि म्हणून महाराष्ट्राची जनता हे कधीही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. आपल्याला लक्षात असेल की संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा चळवळ झाली 105 लोकांचं बलिदान झालं आणि त्याच्यानंतर मोठ्या महत् प्रयत्नांनी महाराष्ट्राचं एकीकरण झालं, पण त्याच महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं काम भाजपने जो रचलेला आहे तो कधीही डाव या महाराष्ट्राची जनता आणि काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. सर गुजरात चुनाव जो है वो हो चुके हैं और अभी चुनाव के नतीजे आने बाकी है, लेकिन इस चुनाव में कांग्रेस का कहीं नामो निशान नहीं है, ऐसा बार बार केंद्र सरकार और बड़े नेताओं की देखो, मूल सब्जेक्ट है कि कांग्रेस को सबसे पहला इस देश की संवैधानिक और देश को बचाना ये सबसे बड़ा दायित्व है. आज देश के सामने कई प्रश्न पड़े हुए हैं, लेकिन बीजेपी के फार्मूले क्या चल रहे हैं कि 2024 के चुनाव की मीटिंगें शुरू हो गई है, तो उनको चुनाव लड़ना, देश के लोग मरे जिए कोई लेना देना नहीं है, ऐसी स्थिति आज हम देख रहे हैं. तो गुजरात में अगर चुनाव बीजेपी जीत रही है और उसकी अपनी आप को प्रशंसा वो कर रहे हैं, देश को बर्बाद करके अगर वो जीत रहे हैं तो ये ज्यादा दिन नहीं चलने वाला है. कांग्रेस ने इतने साल देश को आगे बढ़ाकर देश के जनता के आशीर्वाद के आधार पर इस लोकशाही को चलाई, लेकिन आज केंद्र की सरकार का भय और भ्रष्टाचार और भूख ऐसे 3 मंत्र देकर देश को बर्बादी के आलम पे खड़ा करने का काम जो केंद्र की बीजेपी की सरकार जो कर रही है, इसके परिणाम देश हित में नहीं है, देश के लिए सबसे बड़े नुकसानदायक है. और आज न कल जब देश की जनता में इसका उद्रेक जब होगा तो ये जो सत्ता की गर्मी दिखाकर, सत्ता की ताकत दिखाकर लोगों को भय और भ्रष्टाचार और भूख का जो मंत्र देके रखे, इससे भी इनको भागना पड़ेगा. इस देश की जनता को इतना आसान समझने की भूल जो बीजेपी कर रही है वो गलती से ना करे, ये इशारा मी इस नाना, एक शेवटचा प्रश्न आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते बोललेत की G20 परिषदेचं निमंत्रण जे आहे ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सुद्धा दिलेलं होतं, परंतु ते त्या G20 परिषदेला गेलेले नाहीयेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राची जनतेची माफी मागावी असं त्यांनी वक्तव्य. मला या कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.